हरभऱ्याच्या हमीभाव खरेदीची मुदत वाढली आहे आणि आता ती 29 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा परिणाम रेग्युलर मार्केटमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव वाढण्यावर होईल का? संपूर्ण मे महिन्यात म्हणजे आजपासनं मेच्या शेवटापर्यंत हरभऱ्याचे बाजारभाव हमीभाव ओलांडणार का? की दबावात राहतील? हे सगळं आपण तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणाद्वारे आज समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे दिनांक 7 मे 2026. वार आहे गुरुवार. सर्वप्रथम जी महत्त्वाची बातमी येते ती आपण बघूया. अर्थात ही बातमी अशी आहे की मधल्या काळात हमीभाव खरेदी केंद्रांना काही अडचणी आल्या, त्या बरेच बारदान नसणं आणि अशाही काही गोष्टी झाल्या, तर काहींनी घोळ घातले. त्यामुळे शेतकरी या खरेदीला मुकले. आता मात्र या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आजही हरभरा आणि तूर राखून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे साधारणपणे 29 मेपर्यंत हरभऱ्याच्या हमीभावाची खरेदी चालेल आणि 31 मेपर्यंत तुरीच्या हमीभावाप्रमाणे खरेदी होणार आहे. या सगळ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हरभऱ्याचे जे बाजारभाव आहे ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता कसे राहिलेत, ते वाढले घटले का आणि मेमध्ये त्याची काय परिस्थिती असेल, हे सगळं आपण हरभऱ्याचं विश्लेषण 2 भागांमध्ये समजून घेणार आहोत. आतापर्यंत ॲग्रोशिवारने तज्ज्ञांच्या हवाल्यानं जी माहिती सांगितली, जी अधिकृत आकडेवारी दिली, ती जवळपास 90 ते 100% बरोबर आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांना तसे अनुभव आलेत. वेळोवेळी आपण या संदर्भात माहिती सांगणारच आहोत. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी तातडीने इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा की जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येईल. लाईक करा, कमेंट करा, हे तर मी सांगतच असतो. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता हरभऱ्याला काय बाजारभाव मिळत आहेत ते आपण बघूया. संपूर्ण राज्याच्या आपण जर सरासरी पाहिली तर 24 ते 30 आणि आता 1 ते 6 पर्यंतचे 24 ते 30 एप्रिल आणि 1 ते 6 मेपर्यंतची तुरीच्या बाजारभावामध्ये साधारण 80 ते 90 रुपयांची घट झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे 5463 माफ करा, हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये 5463 वरनं 5351 पर्यंत ते आलेले आहेत. हरभऱ्याचे बाजारभाव घसरलेले आहेत. आता हे सरासरी बाजारभाव आहेत. महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये बाजारभावाची काय परिस्थिती ते आपण बघूया. अहिल्यानगरमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव 5070 वरनं 5094 वर गेले, थोडीशी वाढ आहे. अकोला बाजार समितीमध्ये काबुली चना जो आहे लहान आकाराचा 6700 वरनं 6600 वर आला, इथे थोडी घट आहे. आणि पूर्ण जो चना आहे नेहमीचा तो 6100 वरनं 5100 पर्यंत आला, इथे 16% घट आहे. इतर प्रकारचा जो हरभरा किंवा चना आहे तो 5226-36 वर गेला, इथे अगदीच घट वगैरे काही नाही, तो स्थिर आहे. अमरावतीमध्ये हरभरा जो आहे तो 5233 वर गेला, इथे 7% वाढ आहे. बीडमध्ये 5126 वर गेला आहे, इथे वाढ घट फार काही नाही आहे, स्थिर आहे. भंडारामध्ये 5184 वर गेला, इथे जवळपास 2.5% वाढ आहे. बुलढाणा बाजारामध्ये जो हरभरा आहे तो साधारण 1.5% घट आहे, म्हणजे फार काही घट नाही, स्थिर आहे, 5200 वर आलेले आहेत. चंद्रपूरमध्ये भाव स्थिर आहे, 5200 वरनं 5094 वर आले. 6 रुपयाची कमतर 6 रुपयांनी घसरण आहे, पण ते स्थिर असंच समजलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरला काबुली चना 14% वाढून 5860 आणि जो आपला हरभरा आहे नेहमीचा तो 5120 गेला आहे, तिथे पण थोडी वाढ आहे. धाराशिवमध्ये मात्र 1% घसरण आहे, 5123 वर आलेला आहे. म्हणजे 1 ते 5% घसरण असेल तर फार काही हे घसरण नाही आहे, त्याला आपण स्थिर बाजारभाव समजतो. आता धुळ्यामध्ये जे बाजारभाव आहे ते 5664, इथे 13% घसरण आहे. आणि काबुली चना जो पोचला आहे इथे 2% वाढ होऊन 5322 पर्यंत पोचला आहे. हिंगोलीमध्ये 5140 वर पोचला आहे, इथे वाढ घसरण फार काही नाही आहे. जालन्यामध्ये 5330 पोचला, इथे थोडीशी वाढ दिसून येते आहे.
0.2% म्हणजे काही फार वाढ नाही आहे, स्थिर आहे. जळगावमध्ये साधारण 5,800 असे बाजारभाव आहेत. इथे 3% घसरण आहे आणि काबुली चना जो आहे 5,600वर आला, 2% घसरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूरमध्ये 5,360वरनं 5,297वर आलेला आहे. इथे 1.25% घसरण आहे. बाजार स्थिर आहे थोडक्यात. मुंबईला 7,200 आहेत. इथे नेहमीच बाजारभाव वाढलेले असतात. 7,189वरनं 7,200 गेलेले आहे. फार काही वाढ नाही आहे, स्थिर आहे. नागपूरला 5,100 आहे, जवळपास 1.5% घट आहे. नांदेडला 5,098 आहे, 1.5% घट आहे. नंदुरबारला काबुली चना 5,630वर आला आहे, 4%ची वाढ आहे. इतर जो चना आहे 5,600वर आला आहे, तो 3%ची घट आहे. नाशिकला काबुली चना 5,000पर्यंत पोहोचला आहे, 2%ची घसरण, 2%ची वाढ आहे. आणि नेहमीचा जो चना आहे रेग्युलर चना 5,954वर आला आहे. इथे 2%ची 0.2% म्हणजे 0.5%ची घसरण आहे. परभणीमध्ये 1%ची वाढ होऊन 5,226. पुण्यामध्ये 3%ची घसरण होऊन 5,037. सोलापूरमध्ये 1%ची घसरण होऊन 5,142. वाशिममध्ये 0.5%ची वाढ होऊन 5,150. वर्ध्यामध्ये 0.5%ची वाढ होऊन 5,064. यवतमाळमध्ये काबुली चना 3%नी वाढून 5,300 आणि ॲव्हरेज जो चना आहे तो 5,200 असे बाजारभाव आहेत. एकूण बघितलं तर फार वाढ घट काही नाही, बाजारभाव स्थिर आहे. संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं जे चना किंवा हरभऱ्याचे बाजारभाव आहेत ते सरासरी 90 ते 100 रुपयांनी घसरलेले आहेत. ते मी तुम्हाला आधी सांगितलं. आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे की हरभऱ्याचे बाजारभाव काय राहणार, ते वाढणार आहेत किंवा कसे राहणार आहेत ते आपण बघूया. हरभऱ्याची मासिक आवक काय ते हे बघूया. कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्प आहे. या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष आहे. इथल्या तज्ज्ञांनी या संदर्भात ही माहिती दिली आहे. त्यांच्या हवाल्यानं आपण ते सांगतो आहोत. तर मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम आहे. अजूनही हरभरा अनेकांनी ठेवलेला विक्री सुरू आहे. 25-26मध्ये भारतातील बाजारात हरभऱ्याच्या आवकेमध्ये डिसेंबर महिन्यात उच्चांक गाठून त्यानंतरच्या महिन्यांमध्ये मात्र घट होत असल्याचं दिसतं आहे. डिसेंबरमध्ये उच्चांकी होती, मात्र नंतर त्यामध्ये घट झाली आहे. आता उत्पादन किती आहे? उत्पादन 25-26साठी जे आहे ते थोडंसं वाढलं आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 117.9 लाख मेट्रिक टन झालं आहे. मागच्या वर्षी होतं 111.9 लाख मेट्रिक टन. आता हे झालं भारताचं. महाराष्ट्रामध्ये ते थोडंसं वाढलं आहे. तिथे पण 29.6वरनं 30.5 लाख मेट्रिक टन उत्पादन वाढलेलं आहे. महाराष्ट्रात साधारण हरभऱ्याचं उत्पादन जे होतं ते साधारण सरासरी 25 ते 26 लाख मेट्रिक टन असतं. नंतर ते वाढून आता सरासरी 26-27 लाख मेट्रिक टन आहे. यंदा ते 30पर्यंत गेलेलं आहे. आता हे सगळ्या लक्षात घेता मागच्या 3 वर्षांची लातूर बाजारात हरभऱ्याच्या काय किमती आहेत ते इथं दिलेलं आहे. मे 23मध्ये 4,781 होते. मे 24मध्ये 6,221 रुपये प्रति क्विंटल होते. आणि मे 25मध्ये म्हणजे मागच्या वर्षी ते परत घसरून 5,654 रुपये प्रति क्विंटल आहे. आता निदान मागच्या वर्षी इतका बाजारभाव मिळेल का? हमी भाव जो आहे त्यापेक्षा वाढतील का ते बघूया. आता रब्बी हंगाम 26-27साठी सरकारनं हमी भावाची जी काही जाहीर केलेली मूल्य आहे, हमी भाव मूल्य जे आहे हरभऱ्यासाठी ते 5,875 रुपये आहे. आता या सगळ्या याच्यानुसार आता ज्याची प्रतीक्षा आहे ते आपण तुम्हाला होती ते बघूया. तर हमी भाव जे असतील मे महिन्यात संपूर्ण मे महिन्यात हरभऱ्याच्या किमती 5,200 ते 5,650 रुपये प्रति क्विंटल अशी राहण्याची शक्यता आहे. परत एकदा सांगतो, मे महिन्यात हरभऱ्याच्या किमती 5,200 ते 5,650 रुपये प्रति क्विंटल अशी राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये हमी भाव केंद्र जर सुरू झालं तर ते 6,000 रुपयापर्यंत जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात
हमी भावाची पातळी गाठू शकतात काही ठिकाणी. आजही 1-2 ठिकाणी 6,000 पर्यंत गेले, पण 1-2 नग असतात, फार ते नाही आहे. पण तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की तुमचा हरभरा विकला जाणार आहे तो 5,200 ते 5,600 पर्यंत किंवा 5,700 पर्यंत. हा व्हिडिओ कॉपीराइटेड आहे, त्यामुळे कुणी याची कॉपी करू नये. शेतकऱ्यांनी मात्र जास्तीत जास्त शेअर करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, हे तुमच्या हरभऱ्याला सध्या काय बाजारभाव मिळतोय ते इथे कमेंटमध्ये जरूर कळवावं. जोडून राहा. धन्यवाद.